आंदोलनाला यश। आंदोलकांकडून शहर पोलिसांना 7 दिवसाचा अल्टिमेट गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलन होणार। तर फोनवरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, हो मारहाण झाली हे खरं आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी कारवाई करण्याचे दिले आश्वासन। कपिल पाटील। बघा सविस्तर न्यूज NMP वर। नमस्कार प्रेक्षकांनो, न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी। आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून। प्रेक्षकांनो, आज दिनांक 15 मार्च 2025 रोजी दुपारी 3 वाजता छात्र भारती व राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य तसेच शहर व तालुक्यातील संविधान प्रियांनी साथी दुर्वेनाना हॉल येथून थेट प्रांत कार्यालयावर पायी मोर्चा काढत पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तालुक्यातील छात्र भारती व राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते संविधान प्रेमी यांनी संगमनेरमध्ये येऊन जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवले जाईल असा पवित्राच घेतला होता। सदर आंदोलनातून पोलीस प्रशासनाला 7 दिवसाचा अल्टिमेट देऊन पुढील कारवाईसाठी कार्यकर्त्यांना सबुरीचा संदेश दिला आहे। छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे माजी आमदार कपिल पाटील हेही यावेळेस उपस्थित होते। या आंदोलनादरम्यान आमदार कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात बोलताना असे सांगितले की पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मला सकाळी फोन केला होता। त्यांनी स्वतः सांगितले की मारहाण झाली म्हणून त्यांनी त्याबाबत अशी स्पष्ट कबुलीच दिली आहे। तर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी देखील व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या घटनेवर योग्य ती कारवाई करून आरोपी लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले आहे। त्यामुळे आता पोलीस प्रशासन एकंदरीत काय भूमिका घेतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावेळी छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे संस्थापक सदस्य आमदार कपिल पाटील, संगमनेर विधानसभेचे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, ज्येष्ठ नेते राजाभाऊ औसक, हिरालाल पगडाल, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड अजित नवले, वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षाताई रुपवते, अजिजभाई ओरा, त्याचप्रमाणे माजी नगरसेवक डॉक्टर दानिश खान, माजी नगरसेवक नूर मोहम्मद शेख, दत्ता ढगे, रजत औसक, राजा कांदळकर, गौस सय्यद, साजिद शेख, इरफान शेख, रामा आरगडे, मोहम्मद कैफ, मुजीब उर्फ लाला खान, शिलाताई भालेराव, डॉक्टर सागर भालेराव, मजहर शेख, मोहसिन शेख असे सर्वच क्षेत्रात अग्रगण्य असणारे प्रतिनिधी उपस्थित होते। बघूया याबाबत आंदोलकांनी काय भूमिका घेतली होती, कुणी आपले काय मत मांडले ते न्यूज NMPच्या माध्यमातून। अनिकेत फुले मंत्री महोदयांना निवेदन देण्यासाठी गेले होते। खरं तर पालकमंत्री आहेत, त्यांच्या नावामध्ये पालक आहेत, ते आपले सगळ्यांचे पालक आहेत आणि पालकांनी पालकाची भूमिका बजावली पाहिजे आणि विशेषतः लेकराच्या बाबतीत तर ती अधिक बजावली पाहिजे। एक तरुण माणूस, तरुण कार्यकर्ते आणि छात्र भारती संघटनेसारख्या एका व्यापक भूमिका घेणाऱ्या, शिक्षणाबद्दल अतिशय मूलभूत काम करणाऱ्या संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी ते गेले असताना पालकमंत्र्यांनी आपली पालकत्वाची भूमिका अजिबात बजावली नाही। मंत्री एका पक्षाचा नसतो, तसा आमदारही एका पक्षाचा नसतो। एकदा निवडणुका झाल्या की आम्ही सगळेजण त्याला मत देणारे किंवा न देणारे सगळे सन्माननीय नागरिक असतो आणि सन्माननीय नागरिक म्हणून ती दखल इथल्या आमदाराने सुद्धा घेतली नाही। आमची मागणी अशी आहे की जे काही गुंड व्हिडिओमध्ये पकडले गेले आहेत, व्हिडिओमध्ये कैद झालेले आहेत मारहाण करणारे, त्यांना 7 दिवसाच्या आत देशमुख साहेबांना आमची विनंती आहे, त्या गुंडकांच्या देखत देशमुख साहेबांच्या देखत ती मारहाण झालेली आहे आणि ती व्हिडिओ बद्दल झालेली आहे। तेव्हा देशमुख साहेबांनी 7 दिवसाच्या आत त्या गुंडांना अटक करावी आणि नाही तर हे एक घटना आहे तर आम्ही या ठिकाणी 7 दिवसानंतर बेमुदत धरणे आंदोलन करू
याची त्यांनी नोंद घ्यावी. आपणही त्यासाठी सज्ज व्हावं. आपण सर्वजण अनिकेतच्या बरोबर आहोत. आम्ही बरोबरच आहोत. आम्ही बरोबर राहिलेलो आहोत. या पालकाचं आम्ही या चळवळीचा कायम निभवलेला आहे आणि ते कायम निभवत राहू. एवढं बोलून मी माझे बरोबर संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सगळे देशमुख साहेब. आम्ही दरवेळी तहसीलदार कचेरीवर मोर्चे देतो, प्रांत कचेरीवर मोर्चे देतो. आज माझ्या 50 वर्षाच्या राजकीय करिअर मध्ये पहिल्यांदा पोलिसांच्या विरोधात मोर्चा आला. समजून घ्या हा बदल काय. हा बदल असा आहे की पोलिसांच्या समोर मारहाण होते. पोलीस छात्रवादीच्या राज्याच्या पदाधिकाऱ्यांना संरक्षण देत नाही. महाराष्ट्र भयाची भूमिका घेऊन टाकतात, त्याला वाचवत नाही. एक भूमिका एवढ्या देशावर आमच्या तुमच्याबद्दल तक्रार नाही. ज्याला मारहाण झाली जेव्हा तुमच्याकडे तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जातो, तो ठाणे अंमलदार XYZ कोणी असला त्याची जबाबदारी आहे. तो तक्रारदार आला त्याची तक्रार घेणे. तुमच्या प्रशासनामध्ये खोट आहे. तुमचा माणूस सांगतो साहेबांना विचारून तक्रार घेईल. फायदा आहे का? फायदा काय? फायदा असा आहे साहेब, ज्याची तक्रार आहे ती खरी एका खोटी दिल्यानंतर तपासणी करायची. मित्रांनो, येथे उपस्थित सर्व मित्रांनो, छात्र भारती संघटना सर्व धर्मीय सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारी संघटना आहे. संविधानाचा प्रसार आणि प्रचार करणारी संघटना आहे. ही निष्पक्ष संघटना आहे. कोणत्याही पक्षाला न मानणारी संघटना आहे. ही फक्त सत्याच्या बाजूने राहणारी संघटना आहे. आणि अशा संघटनेचा पदाधिकारी अनिकेत घुले, आपण सर्व पाहत आहोत की महाराष्ट्रभर काय परिस्थिती चालली आहे. का मंत्री राणे हे उठसूट मुस्लिम हिंदू मुस्लिम हे अशा गोष्टी करत आहे आणि दंगे भडवण्याच्या उद्देशाने लोकांना प्रेरित करत आहे. मित्रांनो, अशीच ही परिस्थिती जर राहिली तर आपल्याला येणारी पुढी पिढी आपली माफ करणार नाही. कारण हा देश सर्व जाती धर्मांच्या सलोख्याने चाललेला आहे आणि पुढे सगळ्यांना माहिती म्हणजे स्वतःला फार काहीतरी समजणारा टिल्लू राणे. टिल्लू म्हणजे लहान म्हणतात आपल्याकडे, त्याच्या मनोवृत्तीला हा शब्द मी वापरतो. संकुचित मनोवृत्तीच्या टिल्लू राणेनं नगर जिल्ह्यात येऊन जे काही जातीय विष पेरायचं काम चालवलं, तर त्याच्या संदर्भात छात्र भारती नेहमी भूमिका घेत आली सामाजिक सौहार्दाच्या संदर्भात. म्हणून आमची पोरं गेली की तुम्ही पालकमंत्री आहात नगर जिल्ह्याचे, नगर जिल्ह्यात हे विष पसरवलं जात आहे आणि हे योग्य नाही, थांबवलं गेलं पाहिजे. ज्या माणसानं संविधानाची शपथ घेतली, तो माणूस संविधान पायदळी तुडवतोय दररोज, तर त्याला मंत्रिपदावरून दूर केलं पाहिजे. काही चुकीची मागणी आहे का? देशात सगळे सुखानं गुन्ह्या गोविंदाने राहिले तरच देश पुढे जाणार आहे, त्याची प्रगती होणार आहे. तर इतकी साधी मागणी घेऊन फक्त निवेदन द्यायला गेलेली मुलं, तर त्या निवेदन द्यायला गेलेल्या मुलांना मंत्री महोदय आणि आपले विद्यमान आमदार यांचे काही पाळलेले वाळू तस्कर गुंडच आहेत ते. कारण की त्यांच्यावर ऑलरेडी अगोदरच्या तक्रारी दाखल आहेत, केसेस दाखल आहेत. पण वाळू तस्कर आहे, कोणाचे अवैध दारूचे धंदे आहेत आणि त्यांना सोडून पोलीस आमच्या पोरांना आणून पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवत आहेत आणि त्यांची केस पण नोंदवून घेत नाही. सगळे पोलीस स्टेशनला गेलो गेल्यानंतर त्यांना एका कोपऱ्यात ठेवलेला अर्ज द्या लिहून FIR घ्यायची सोडून अर्ज द्या. हा काय प्रकार? अरे बड़े शर्म की बात है, पुलिस भी उनके साथ है. अरे बड़े शर्म की बात है, पुलिस भी उनके साथ है. FIR घ्यायला लावल्यानंतर ठाणे अंमलदार सांगतायत की नाही साहेबांचा आदेश आल्याशिवाय नाही घेता येणार, साहेबांनी सांगितल्याशिवाय घेता नाही येणार. तेव्हाच सगळ्यांना म्हटलं अरे एका महिलेवरती आपल्या इथं अत्याचार म्हणजे अन्यायकारक बोललं गेलं अत्यंत. त्यावेळेस ती माझी आमदाराची पोरगी असताना तिला 2 दिवस बसावं लागलं. आपण तर सामान्य माणसं आहे, आपण बसूया जोपर्यंत तक्रार घेत नाही तोपर्यंत. त्यानंतर आम्हाला समजलं की विखे साहेब आणि आमदार महोदय गेस्ट हाऊसला आहेत आणि सगळे गेलो होतो. आमच्यासोबत होते ज्येष्ठ साथी रजत आणि इतर सगळे तात्कालिक वेळेवर जेवढे जमू शकलो तेवढे. आणि आम्ही गेस्ट हाऊसचं गेट बंद केलं आणि सांगितलं की जर तक्रार नोंदवून घेतली नाही तर कसे बाहेर जात आहेत ते पाहू. पोलीस मुद्दामून आम्हाला धमक्या देत आहेत का? तुम्हाला धमकी देऊन करायचं काय? आमचं काय भांडण आहे का तुमच्याशी?
ज्यांनी कोणी मारहाण केली आमच्या पोरांना त्यांना पकडायचं सोडून तुम्ही आम्हाला पुन्हा कचड्यात पकडायचा प्रयत्न करताय. त्यावेळेस कसं पोलिसांनी सांगितलं का हा नाही मी माझा माणूस देतो जा आणि तक्रार नोंदवूया, आणि तिथं जाऊनही परत नादीच लावलं, तक्रार नोंदवूनच नाही घेतली. कारण की त्यांना सुरक्षित काढून द्यायचं होतं ना. मान्य केलं की हा हे झाल्या चुका तर ठीक आहे, दुरुस्त करून घेऊ, आणि दुरुस्त केल्या. हे संगमनेरचं कल्चर आहे. दोन्हीवाली तिथं जी संस्कृती आता रुजू पाहतात की निवेदन द्यायला गेलं म्हणून तुम्ही पोरांना मारत असाल, तर हे घाणेरडं कल्चर संगमनेरकरांनी रुजून द्यायचंय का हे आता संगमनेरकरांनाही ठरवावं लागेल. आणि संगमनेरच्या कुठल्याच माणसाला सांगायची गरज नाही की छात्र भारतीचा पोरगा म्हणजे कोणाचा आहे. त्यांना माहितीच आहे तो कुठल्याच पक्षाचा नाहीये. तो विद्यार्थ्यांसाठी धडपडत असतो, भांडत असतो, सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी धडपडत असतो, भांडत असतो. त्याला ज्याची भूमिका पटेल, चांगला विकासाचा मुद्दा असेल तो त्यावेळेस कुठल्याही पक्षाचा माणूस असेल, पण जर मुद्दा बरोबर असेल तर सोबत जाईल. आजच्या या निषेध मोर्चासाठी आणि अनिकेतचे सहकारी आणि छात्र भारतीचे जे सगळे लढाऊ कार्यकर्ते आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी या संगमनेर नगरीमध्ये आलेले आपले नेते आदरणीय कपिल पाटील साहेब, काल ज्यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला मागे उभं राहिलं पाहिजे, ते आपल्या राष्ट्र सेवा दलाचे नव्यानं नियुक्त झालेले आपले अध्यक्ष राजा खांदळकर, आपल्या शहराचं नेहमीच चांगल्याला चांगलं म्हणणारे आणि नेहमी धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही विचारांच्या बरोबर ठामपणानं उभे राहणारे डॉक्टर तांबे, आमच्या सहकारी उत्कर्षताई रुपवते, पगडालजी आहेत, औसफजी आहेत, गवांदेताई आहेत, सर्वच मान्यवर SFIचे सर्व मान्यवर सगळे लढाऊ नेते आणि मित्रांनो, संगमनेरमध्ये जी घटना घडलेली आहे त्याचा वृत्तांत आपल्या नेत्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. मी केवळ एकच गोष्ट सांगतो, जे लढाऊ लोक आहेत त्यांना घटनेने दिलेला अधिकार वापरून जे रणांगणामध्ये आहेत ते बेवारस नाही. आम्ही सगळेच जण त्यांच्या मागे उभे आहोत. काय घटना आहे? एक मंत्री आहे, संविधानाची शपथ घेतली आहे आणि सांगितलंय की मी भेदभाव करणार नाही, सांगितलंय की मी जातीय आणि विध्वंस पसरवणाऱ्या गोष्टी करणार नाही. संविधानानं शपथ घेतलेला माणूस दररोज नंगा नाच करतोय, दररोज वाटेल ती विधानं करतोय, दररोज विष घालवतोय. अटक करायची आहे तर हिंमत आहे तर त्याला अटक करा हे सांगायला. या अहमदनगर जिल्ह्याचं एक कल्चर आहे. असतील आता जरा वेगळ्या विचाराची वारी आमच्याकडे घुसली असतील, खरंय, जगभर आणि देशभरचं सुरू आहे, पण इथला मूळ पिंड हा लढाऊ लोकांचा पिंड आहे. हा मूळ पिंड हा सत्याची बाजू घेणारा पिंड आहे आणि गुंडागर्दी आणि बाकी सगळ्या नापाक लोकांना पुरून उरणारा सुद्धा पिंड आहे. अनिकेतला मी ओळखतो. कांदळकर सरांचा ज्यावेळी मला फोन आला त्याच्या अगोदरच खरं तर अनिकेतला पहिल्या मी फोन केला होता आणि सांगितलं होतं की लेखा एकटा नाही, आम्ही बरोबर आहोत तुझ्या. त्याचं सगळं काम आपण पाहिलेलं आहे. वाळू तस्कर आहे, गुंड आहे, 2 नंबरवाला आहे, कमिशन खोर आहे. अत्यंत चांगलं काम गेल्या अनेक दिवसापासून अनिकेत करतोय. काय सांगायला गेला होता तो? एक निवेदन द्यायला गेला होता. पालकमंत्री, या संबंध व्यवस्थेची जबाबदारी तुमच्यावर आहे. साधी गोष्ट होती, बाबा काय बोल, निवेदन दे, ऐकून घ्यायचं होतं. काय करायचं नाही करायचं तुमचा प्रश्न राहिला, केलं नाही. मी तो व्हिडिओ नीट पाहत होतो. पालकमंत्र्यांनी एक शब्द जरी उच्चारला असता, अरे थांबा रे, येऊ द्या त्याला निवेदन, तर पुढची घटना घडली नसती. मी अत्यंत जबाबदारीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं सांगतो की ही सगळी अप्रिय घटना टाळणं राधाकृष्ण विखे पाटील तुम्हाला शक्य होतं, तुम्ही टाळली नाही. किंबहुना तुम्ही संदेश देऊन पाहिला की माझ्या पुढे येऊन जर कुणी असं वागेल तर त्याला अशा पद्धतीनं उत्तर देईल. ही तुमची कार्यसंस्कृती असेल, लोणीला ठेवा. अकोले संगमनेर मित्रांनो, आजच्या या निषेध सभेसाठी जमलेले आपले सगळे मार्गदर्शक नेते
तर विषय गंभीर आहे. कारण कालपर्यंत UP, बिहार या ठिकाणी राजस्थानमध्ये बॉम्ब लिंचिंग बघत होतो आणि आज आपल्या घरापर्यंत ते सगळे प्रसंग येऊन पोहोचले. थोडक्यात अनिकेत वाचवला. जर त्या गुंडांना थांबवलं नसतं तर कदाचित तो आता हॉस्पिटलमध्ये असला असता. त्यामुळे या प्रशासनाने विशेषतः DYSP साहेब इथे आहेत, पोलीस इन्स्पेक्टर साहेब इथे आहेत, वारंवार या घटना संगमनेरमध्ये वाढत आहेत याची नोंद घ्या आणि असं पुन्हा घडणार नाही याची शाश्वती या प्रशासनाने या सगळ्या युवकांना आणि युवतींना दिली पाहिजे. हा माझा पहिला आग्रह आहे. आज या मोर्चाला येत असताना मला गाडीमध्ये फोन आला. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. मला माहीत नाही बाकी पक्षांचं काय याच्यामध्ये स्टे आहे, म्हणणं आहे, पण त्यांनी जाहीर पाठिंबा वंचित बहुजन आघाडीने ह्या मुद्द्याला दिलेला आहे आणि त्याप्रमाणे शहरातल्या जिल्ह्यातल्या असं आज या मोर्चासाठी ते उपस्थित आहेत. मुद्दा अगदी रास्त आहे. एक माणूस आहे, त्याला कुठलं तरी एक पद मिळालंय आणि जे काही त्याला पद मिळालं त्याचे सहकारी मोहम्मद कैफ, राहुल जराड आणि राम हरगट या चौघांचं कौतुक करण्यासाठी त्यांच्या पाठी आपण सारे आहोत हे सांगण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. म्हातारी गेल्याचं दुःख नाही, पण काळ सोपावते. पदवीधर मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व केलं आणि सभागृहात त्यांनी अत्यंत सुसंस्कृतपणे सत्ताधारी पक्षात राहून सुद्धा गरिबाच्या बाजूने भूमिका घेतली असे डॉक्टर तांबे इथे आलेले आहेत. त्या डॉक्टर तांबेंनी आता किस्सा सांगितलं तो खरा आहे. 3 टर्म माझ्यासोबत होते. ते अनेकदा माझी कथा लगेच बद्दल आई अनिकेत बद्दल तक्रार करतात. अरे जरा या 2 मुलांना तक्रार यासाठी करायची की त्यांच्यावरची मोर्चा येतात. पण कधीही डॉक्टर तांबेने त्यांना धुतकार, त्यांना धमकी दिली, त्यांना आपल्या गुंडांचं मी मारलं. गुंड त्याच्यासोबत कधी नसतातच मला, त्यामुळे मी इथे येत असताना बाळासाहेब थोरात साहेबांचे फोन आला. मगाशी आपल्या सोबत ते काही क्षण होते. बाळासाहेब हेच मला म्हणत होते की कपिल म्हणे तुमची सगळी चळवळीची मंडळी कितीतरी वेळा माझ्या विरुद्ध मोर्चे घेऊन आली, पण कधी आम्ही त्याला अवहेरलं नाही. त्यांचं निवेदन प्रेमाने घेतलं, चहा पाजला, मिटिंग घडवून आणली. जे करता आलं ते केलं, नाही करता आलं त्याला सांगितलं. पण ही ती लोकशाहीची परंपरा आहे. बाळासाहेब थोरातांच्या नंतर मला तिसरा फोन आला डॉक्टर साहेब. तो माननीय मंत्री महोदय, या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब या जिल्ह्यात यायचं म्हणून त्यांनी निरोप दिला होता. मी येतोय कारण मी सभे राजकारण करणारा पैकी आम्ही सगळे जण नोटीस देऊन यायचे. त्याने दुसरा तक्रारीचा शोधला. फुले हे आहे, फुले तू आहे. बाळासाहेब थोरातांचं काम करतात, तांबेंचं काम करतात. मी त्यांना एवढंच म्हणालो की आम्ही सगळेजण तुमचंही काम करत होतो जेव्हा तुम्ही या बाजूला होता. सगळ्यात मोठी सभा आम्ही राधाकृष्ण विखे पाटलांसाठी घेतली. 2000 कार्यकर्ते, शिक्षक, चळवळीचे कार्यकर्ते हजर होते. 2 तास थांबले होते विखे पाटील. म्हटलं आम्ही तुमच्यासोबत होतो ना, पण जेव्हा तुम्ही न्यायाच्या बाजूने होता, कायद्याच्या बाजूने होता, संविधानाच्या बाजूने होता, ठीक आहे. या मुलांची तक्रार असेल तुमच्या विरोधात, मी निवेदन घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे घेतलं मी निवेदन, पण आमच्या लोकांचा राग होता म्हणून त्यांनी मारलं. त्यांनी स्वतः कबूल केलं. माननीय मंत्री महोदयांनी स्वतः कबूल केलं. DYSP साहेब आणि ऐकून घ्यावं. ज्या क्षणी त्याला मारण झालं तुम्ही लगेच फोन केला होता DYSP साहेबांना. मला तर निमित्त नाव आठवत नाही, पण एवढंच म्हणाले की मला रिपोर्ट आलेला आहे. अहमदनगरला बसतात धक्काबुक्की झाला तेव्हा रिपोर्ट. म्हटलं नाही साहेब, 3 ते 4 चॅनलवर मी स्वतः पाहिलं आणि आपण पाहिलं असेल
ही धक्काबुक्की असेल तर मग गोष्ट कशी. मंत्री महोदयांच्या समोर, पोलिसांच्या समोर त्याला सरळ सरळ मारलं जात आहे, त्याच्या सेफ्टीच्या मुलांना मारलं जात आहे. फक्त त्याचं मॉब लिंचिंग झालं नाही एवढंच असे, पण उघडपणे मारहाण होते, जबरदस्तीने मारहाण होते आणि त्याचा गुन्हा नोंदवला जात नसेल तर त्यासारखी वाईट गोष्ट. हे मी पाहत असताना संध्याकाळी टीव्हीवरती एक बातमी आली होती आणि ती बातमीमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः मुख्यमंत्री बोलत होते. त्याला पत्रकारांनी प्रश्न विचारला, खोक्याचं काय, खोक्याचं काय. ते असं म्हणाले की खोके आणि ठोके कोणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकळे. मला मान्य आहे की तुम्ही बोक्याला पकडलंय, लोकसभा असतो, खोक्यालाही पकडलं. संगमनेर मध्ये खोक्याला कधी पकडणार आता आमच्याकडे. राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुमचे पालकमंत्री हजर होते, त्यांच्या समक्ष घडलेले जे ठोके होते त्या ठोक्याला तुम्ही ताब्यात घेणार की नाही एवढा साधा प्रश्न आहे. हे राज्य कायद्याचं आहे की नाही सांगणार की नाही याचा प्रश्न, बाकी आमचा काही मुद्दा नाही. पण उघडपणे एक मंत्री हिंदू मुसलमान करतो, उघडपणे एक मंत्री दंगली की चिथावणी देतो आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांच्या समोर चळवळीच्या कार्यकर्त्यांना जे निवेदन द्यायला आलेले आहे की राज्यातली परिस्थिती बिघडतीये, ती बिघडू देऊ नका, ही तुमची जबाबदारी आहे. कारण अहमदनगर जिल्हा हा चळवळीचा आहे. तिथे कॉम्रेड अजित नवले आहे, एकेकाळी कम्युनिस्टांचा जिल्हा होता. विकेंड पासून थोरातांपासून सगळे त्या चळवळीत आलेले लोक आहेत. समाजवादी कम्युनिस्ट साम्यवादी चळवळीतले लोक आलेले. या जिल्ह्याला एक वेगळा इतिहास आहे, सुसंस्कृत इतिहास. संत शेख महमदांची भूमी आहे. त्या जिल्ह्यामध्ये बीडच्या वाटेवर अहमदनगर चाललं का अहिल्यानगर चाललं का याची चिंता आहे. पालकमंत्र्यांना उत्तर द्यावं लागेल की बीड लागून आणि बीडच्या वाटेवर तुम्ही अहिल्यानगर घेताय की काय, हा माझा साधा प्रश्न. आणि बीडच्या वाटेने अहिल्यानगर जाऊ द्यायचं नसेल, या जिल्ह्याला देवी अहिल्यादेवींचं नाव आहे, पुण्यश्लोक म्हणतात त्याला. त्यांनी कधीही घातपात केला नाही, हिंदू मुसलमान केलं नाही. चालून आले पेशवे, त्यांना बांगड्या पाठवल्या आणि जागीत थांबवली. हा अहिल्यादेवींचा इतिहास आहे. त्यांचं नाव ज्या जिल्ह्याला तुम्ही दिलंय त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही बीड सारखं वातावरण करू मागताय का? बीड मध्ये गेले 3 महिने सरकारला नाकी नऊ आले शांत करण्यामध्ये. तुमचे पालकमंत्री शांत राहत असतील तर नाही सांगणार. ही पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे आणि मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की त्यांनी अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्याचं जी प्रतिष्ठा आहे, ही परंपरा आहे, ती राखली पाहिजे आणि या राज्याची परंपरा राखली पाहिजे. महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांच्या नजरेने बघणारा महाराष्ट्र, महाराष्ट्र फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र, गांधींनी कर्मभूमी मानली महाराष्ट्र. आणि कोणी कोणत्या पक्षाचे नेते असो, त्या प्रत्येक पक्षाच्या नेत्याला छत्रपती शिवरायांपासून फुलेशाह आंबेडकरांची एक लक्ष्मण रेषा ही ओलांडता येत नाही कोणत्याही पक्षाचे. आणि ही लक्ष्मण रेषा जर एखादा मंत्री ओलांडत असेल आणि त्याबद्दल अनिकेत फुले तक्रार करत असेल, तुम्हाला सावध करत असेल, अनिकेत फुलेने तुमच्या विरुद्ध दिलेलं नाही. पालकमंत्र्यांनी मिलिमीटर वाचलं दोनदा, एक शब्द त्यांनी कोणाविरुद्ध दिलेला नाही. ही लक्ष्मण रेषा ते ओलांडताय त्या नितेश राणेबद्दल लिहिलेलं. त्या नितेश राणेबद्दल तुम्ही बडीमध्ये आलात तर नगर जिल्ह्यात काय संबंध आहे तुमचा? घेऊन इथे तुम्ही दंगल बाजू बघता, इथे लोकांना चिथावून घेऊ मागता. इथे एकतेची परंपरा, इथे समतेची परंपरा, काय खायचं आणि काय खायचं नाही तुम्ही सांगणार. संत तुकारामांचा दाखला जे आपण ते गाणं ऐकतो ना, कबीरासाठी म्हणतो शेरे कौशल्याचा रामबाई माझा कौशल्याचा राम. आपल्या विठ्ठलाने तर प्रत्येक जनाबाईसाठी जळण काढलेला, गुरा कुंभारासाठी मडकी बांधलेली आहे. आणि याच विठ्ठलाने स्वतः संत तुकाराम सांगतात की सजन कसायासाठी मास विकू लागे, स्वतः तुकाराम सांगतात. त्यामुळे इथल्या कसायाला जे सर्टिफिकेट द्यायचं
ते संत तुकाराम आणि त्याच्या विठ्ठलाने दिलेलं आहे. तुमच्या हे सर्टिफिकेट द्यायचं की ते सर्टिफिकेट द्यायचं, काय द्यायचं की हलालचं द्यायचं, तुम्ही कोण सांगता? हिंदू आणि मुसलमान पहिल्यांदा खाण्याला ऐकलं. या महाराष्ट्राचा जे आराध्य दैवत आहे विठ्ठल, त्यानं सजान कसा आला त्या काळात दिलेलं सर्टिफिकेट आहे आणि स्वतः उभं राहून मास्क कापलेला आहे. हे संत तुकाराम महाराज सांगतात. आता तुम्ही काय तुकाराम महाराजच्या वरती गेला? तुम्ही काय विठ्ठलाच्या वरती गेला? हे तुमचं जर हिंदुत्व असेल तर ते तुम्हाला लक्षात हवं की महाराष्ट्राची परंपरा नाही. हे सांगायला अनिकेत फुले उभा होता. त्या अनिकेत फुलेवरती तुम्ही हात उगारला, हा अक्षम्य गुन्हा. डीवायएसपी साहेबांना माझी एवढीच विनंती आहे की त्या गुन्हेगारांना तुम्ही ताब्यात घ्या. तुमचे मुख्यमंत्री म्हणाले ओके आणि टोके तिघांना आम्ही ठोकणार. मी काय ठोकणार मला माहित नाही, पण किमान ताब्यात तर घे. ताब्यातही घेता येत नाही, पोलीस स्टेशनलाही बोलावून घेता येत नाही. ती फक्त धक्काबुक्की झाली म्हणून तुम्ही चालवणार असाल तर पोलीस, मगाशी अजित शिंदे हे राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष ते म्हणाले निग्रहणालय जर असेल आणि सदरक्षणालय असेल तर तुम्ही कोणाच्या बाजूने आहेत? हलाच्या बाजूने की सत्याच्या बाजूने आहात, सज्जनांच्या बाजूने आहेत, हे सांगण्यासाठी की आलेलो आहोत. ते सगळी ज्येष्ठ मंडळी इथे बसली आहेत, पगडालांपासून आमच्या नवलेंपर्यंत, आमच्या मुली काही रंजनाताई उत्कर्षाताई अवसर, ही सगळी जी मंडळी इथे आली आहे एवढ्यासाठी आली आहे ते हलणार नाहीये. तुम्ही अजूनही FIR नोंदवलेला नाही. अजूनही गुन्हा नोंदवले नाही, त्याची फक्त तक्रार नोंदवून घेतली आहे, गुन्हा नोंदवलेला नाही. गुन्हा नोंदवणार की नाही स्वतः अधिकारी महोदयांनी येऊन सांगावं आणि तुम्ही त्याला ताब्यात घेणार की नाही हे आम्हाला सांगावं. तुम्ही कायद्याचं रक्षण करणार की नाही हे आम्हाला सांगावं. आमचं समाधान. अजूनही आमचा पोलीस विश्वास पोलीस कोणत्या सरकारचे नसतात, कोणत्या पक्षाचे नसतात. ते संविधानाची शपथ घेऊन येतात. त्यांच्या दंडावरती अशोक स्तंभाचं चिन्ह असतं, अशोक चक्राचं चिन्ह असतं, तेव्हा ते पूर्णपणे संविधानाला बांधील असतात. त्यांच्या दंडाला कोणताही दंडा बांधलेला नाही कोणत्याही पक्षाने. तो एकमेव आहे, तो दंडा त्यांनी चालवला पाहिजे. एवढीच माझी त्यांना विनंती आहे. आपण त्यांची वाट बघू. ते आले, समाधान मिळालं तर आपण जाऊ. अन्यथा माझी विनंती आहे डॉक्टर तांबे कोल्हास साहेब, तुम्ही या जिल्ह्याचे नेते नाही आहात, सत्तेच्या बाजूने उभे राहण्याची ताकद आहे याची आम्हाला. म्हणजे रंजनाताई किती वर्षापासून मी पाहत आलो की या सगळ्या मंडळी जर काही झालं नाही एका मोठ्या शक्तीची प्रदर्शनाची तयारी करा, मोर्चा काढावा लागेल. छात्रवादीचे पदाधिकारी आज आले. आम्ही मूळ छात्रवादीचे असल्यामुळे नवीन मुलांच्या बाजूने उभं राहायला आम्ही रोहित आहे, अनिकेत आहे, साईफ आहे, राम आहे, ही सगळी मुलं जी आहेत त्यांच्या पाठी आपण उभं राहायला पाहिजे. पण ही केवळ या संघटनेमध्ये उभं राहू नका, तर या विचारांच्या मागे तुम्ही आज उभे राहिला त्यासाठी एक मोठी शक्ती उभी करा. 1-2 दिवस आपण वाट बघू. आले अधिकारी सांगतील आज आपल्याला काय करता येतं हे करते. त्याचा परिणाम आपल्याला 1-2 दिवसात दिसेल. काही दिसला तर मग आपल्याला कामाला लागावं लागेल आणि या सरकारला योग्य तो इशारा द्यावा लागेल. हे कायम राज्य त्यांचं चालणार असं मानायचं कारण नाही. आपली ताकद खूप मोठी आहे. लोकांना असं वाटतं की आता यांचंच राज्य आहे. छत्रपती शिवरायांनाही काही दिवस आग्र्यात राहावं लागलं, मग सुटका झाली. पानिपत धरलं असं लोक बोलले, पण त्यानंतर महाराष्ट्राचा झेंडा अटके पार पोहोचला होता. त्यामुळे आणि महाराष्ट्रानं ते मोरे म्हणाले ते खरं आहे, हाती आल्यानंतर त्यांनी एका जातीची एका धर्माची सत्ता केली नाही. बादशालाच बसवलं तिथे आणि त्याचा रक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतली महादेवी शिंदे. हा इतिहास आहे महाराष्ट्रात. त्यामुळे तुम्ही सांगितलं पाहिजे की काय करणार आहे. एवढंच मी सांगतो. अनिकेत काही पाणी तुम्ही सगळ्यांकडे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुमचा जिंदाबाद करण्यासाठी आम्ही अभिमान वाटतो. छात्रवादी पोरं हिमतीनं पुढे उभे राहतात. तुझे अजित आहे, माझ्या पेढ्या रवी आहे, दत्ता ढगे आहे, छात्रवादी सगळे अध्यक्ष माझे अध्यक्ष घेऊन पोहोचलेले सगळे तरुण मुलं आहेत. आता तर रोहित शिंदे आहे, रोहित प्रधान आहे, त्या पाठी आम्ही आहोत. एवढंच सांगतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. जिंदाबाद. जय हिंद. आपण संघटन त्याच्या कायद्याच्या कारवाई आपण करणार आहोत.
मारहाण झाली की नाही त्यामुळे मारहाणीची त्या पद्धतीने त्यांचं फोन हिसकावून घेतलं. असं कोणत्या कलमाचा तुमच्या अधिकारी काय म्हणत नाही त्यामध्ये, पण फोन हिसकावून घेतले आणि ते पोलिसांकडे ते करतात. ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती त्यात नोंदवली गेली. सोशल मीडियावर फटांगरे नावाचा जो माणूस आहे दिनेश फटांगरे, त्याने त्याच संध्याकाळी मी मला तर आपल्याशी की तर मी त्याला तेच म्हटलं वाचून दाखवलं आणि ते बोलत असताना माझ्या हातात ते आले. तो असं म्हणतो की आम्ही मारलो आणि पुन्हा मार. ही सोशल मीडियावरची उघड धमकी आहे मारण्याची आणि जीवे मारण्याची. माझं असं एवढंच म्हणणं आहे की त्याला आपण टाळत नाही, कारण त्याला मोकळं ठेवणं म्हणजे अनिकेतच्या जीवाला घेऊ. मी स्वतःच करत तुम्हाला आणि ही जबाबदारी तुम्हाला घेतली, कारण त्याला बाजूला ठेवणं आणि त्याला समज मी न देता त्याला सोडणार असाल सोडणार असाल तर अनिकेतच्या जीवाला धोका आहे. आणि आज आम्ही त्या काळजी घेत आहोत त्या मुलांच्या मध्ये. आम्ही काय मोर्चा घेऊन द्या आम्ही काय क्रिया करायला आलो. मी स्पष्ट सांगितलं होतं मी निवेदन द्यायला येणार आहे पोलिसांना अधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्याला पाठवा तुम्ही. पण फटांगरे असं काय करणार आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणाले की ठोकणारा ठोक. तुम्ही काय करणार थोडंसं मी काय ठोका असं बोलत नाही काय काम करणार. आता आपण समजून घेणार जी असेल ती कारवाई आपण 100% करणार नाही. त्याबद्दल कसं कारवाई करू. किती वेळा व्हायचा गुन्हा लागला पाहिजे. मोबाईल काढून घेणं म्हणजे रॉबरी आहे. ही रॉबरीचाच त्याला हे लागलं पाहिजे. ही रॉबरीच आहे आणि मुद्देमाल पोलिसांनी दिलेला आहे. मुद्देमाल जप्त केलेला पोलिसांनी दिलेला आहे. त्यामुळे ते मुद्देमालाची पंचनामे झाला पाहिजे व्यवस्थित. मोबाईलपेक्षा जास्त गंभीर आहे. फटांगरे जाहीरपणे बोलतो जाहीरपणे बोलतो. सोशल मीडियावर दिवसामध्ये त्यांनी 7 पोस्ट केले. त्यांनी 1 पोस्ट केली असती ना तिकडचं प्रकरण तिकडे जर संपलं असतं तर आपण याच्यामध्ये आम्ही एक वेळ समजलो. 2 दिवसाचा 7 पोस्ट करतो त्याचा पुढेही गंभीर आहे. साहेब विद्यार्थ्यांच्या जीविताच्या सुरक्षेची हमी द्या. कोणी मंत्र्याच्या समोर आमचे कोरोना मारते तुमचे पोलीस गप बसले. असं नाही का डिलीट केल्या पोस्ट तो ठेवतो ना अजून परत डिलीट करू देऊ नये. नाही पाहत आहेत पोलीस प्रशासन पण त्यांना माहिती आहे प्रतिबंधक कारवाई त्याच्यावर होईल का. ठीक आहे. अन्याय करता आपण सचिवालय सगळ्यांनी